तुझ्या 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 रूपाचं चांदण गेलीच पाहिजे। हे बघा गुरुजी, आता आम्ही तुमचं काय बी ऐकणार नाही। उत्सवात नक्षत्र घराबाहेर पडले ना तर आमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। काय गाववाले? अरे शांत व्हा, मी काय म्हणतो ते तरी ऐकून घ्या। अरे तुम्ही काय मी काय आपण माणसं आहोत ना, तसं तीही माणूस आहे। आपण तिच्यावर अशा जाचं काठी टाकू शकत नाही। पण गुरुजी, ती पोरगी पनवती आहे। आम्ही आतापर्यंत गप बसलो कारण तुम्ही तिला आधार दिलाय, पण आता उत्सवात आपशागुन नग। गुरुजी, एकतर तुम्ही तिला स्टॉलची जागा अशा ठिकाणी दिली आहे जिथनं भाविक दर्शनाला ये जा करतात, आणि ती त्या स्टॉल जवळ आली की आमचा एक पैशाचा धंदा होत नाही, कारण तिचं रूप आणि रंग बघून लोक तिला घाबरून अंतर देतात, आणि अंतर बी असं देतात की आमच्या स्टॉल मोर कोणी फिरकत बी नाही। नक्षत्राचं रूप आम्हा समजायसाठी शाप आहे। काय तिचं ते भयानक रूप, काय ते तिचं डोळं, काय ते तिचं केस, काय ते तिचे दात, काय ते तिची कापड। या वर्षी आपल्या देवळाला 25 वर्ष पूर्ण झाल्यात। उत्सव जोशात होणार आहे, पाटीलवाडी झगमगून जाणार आहे, आणि त्या झगमगीत ती अवदसा नग। अरे पण आता नाही कमवायचं तर आम्ही जगायचं कसं? हो मग काय, बरोबर बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, तिच्या घरात इन 3 माणसं, तिचा तो भाव आणि तिची ती गरम डोसक्याची आय। तिच्या त्या आईच्या तोंडाला लगाम नाही की मोजमाप नाही। पोरीला जरा कुठं बोललं की आलीच वस्कन अंगावर। तिची आई फाटक्या तोंडाची आहे, तिला तुम्हीच सांगा। या वेळेला त्यांचा फुलाचा स्टॉल लागता कामा नाही। हे मला पटत नाही। असं करणं म्हणजे एखाद्याच्या पोटावर पाय देण्यासारखं आहे, आणि मला नाही वाटत की हे तिच्या आईला पटेल। याला म्हणतात नशिबाचा खेळ। स्वतःच्या हातानं एका आईनं आपल्या पोरीच्या नशिबाला कोळसा फासला का? तर जगाची वाईट नजर तिच्यावर पडू नये म्हणून। दोन वर्ष झाली या वस्तीत येऊन, पण ही माणसं काही सुधरूच देईनात। रोज तीच नाटक। आज काय तर म्हणे तुमची लेक कुरूप आहे, उद्या काय तर म्हणे पनवती आहे, परवा काय तर म्हणे देवाच्या सोहळ्यावर तिची सावली नको। एकटी बाई 2-2 पोरांना सांभाळते म्हटल्यावर नजरेत खुपतंय यांच्या। हास हास, तू पण हास। अख्ख्या जगाचं तुझ्या आईच्या नशिबावर हसून झालंय, तूही हास। झाली का तयार आई? तुझ्या रूपाचं चांदण जोवर तू मला तयार नाही करणार तोवर मी तयार कशी होणार? बोल, तू पण बोल, हेच राहिलं होतं। मारा टोमणी। हे सगळं करताना आई म्हणून काळजाचा दगड करावा लागतो ग नक्षी। तुला आता नाही समजणार। आई, हे काय? अगं असं रागराग करून काय होणार आहे? आई, आपल्याला वस्तीतल्या गोष्टी काही नवीन आहेत का?
वस्तीसाठी मी अपशकुनी आहे. आता त्याला कोण काय करणार? हे असं बोलून माझ्या मनावर सोज वाढवू नको बाई नक्षे. दत्तगुरूंना माहिती हे सगळं माझ्यामुळेच घडतंय. माझ्यामुळेच लोक माझ्या मुलीला घालून पाडून बोलतात. कसं माफ करू स्वतःला सांगा. मग हे सगळं तू दत्तगुरूंवर सोड. त्यांनी आपल्याला आसरा दिलाय की नाही, मग सोड त्यांच्यावर सगळं. आणि माझ्याबद्दलचं जे काही खरं ते ना गुरुजींना समजले ना वस्तीमधल्या लोकांना. का सांग? अगं सांग ना. मला नाही माहित बाई नक्षे. चल ये. तुझ्यामुळे. कारण तू जे काही केलेस ते माझ्या चांगल्यासाठीच केले. खरं काय ते मला माहिती आहे ना. माझ्या आईने जर धाडस दाखवलं नसतं तर आज ही नक्षत्र नरकात असते. अशा नरकात जिथे रक्ताच्या नात्यांनीच नरक यातना दिला असता. आई, तू हे सगळं का केलंस, का करतेस याची पूर्ण कल्पना आहे मला. आणि हे सत्य मी स्वीकारले. हे बघा, ही चर्चा आता इथंच थांबवा आणि उत्सवाच्या तयारीला लागा. हो गुरुजी, आम्ही तुमचा मान राखतोय, पण त्याचा फायदा ती फाटक्या तोंडाची बाई घेत्या. एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलू नये रे महादेवा. माझा बा बराबर बोलतोय. तिला जसं तिच्या पुरीबद्दल वाईट बोललेलं आवडत नाही, तिचा लिखित नियम आम्ही मानतो, तसा आमचा बी नियम तिनं मानायला पाहिजे. होय, नक्षत्रांतीचे आहे. पुन्हा या मंदिराच्या परिसरात फुलं ऐकताना दिसली नाही पाहिजे. बरोबर. हे बघा, प्रत्येक आईचा आपल्या मुलीवर जीव हा असतोच. कुठल्या आईला तुमची मुलगी पनवती अपशकुनी आहे असं म्हणलेलं आवडेल? त्या आईचं मन दुखावलं नाही का जाणार? मग आमच्या मनाचं काय हो गुरुजी? आम्ही जे नुकसान सहन केलंय त्याचं काय? आता यो मदन जेव्हा मंदिराच्या बाहेर पडला तेव्हा त्या अवदसेनं त्याचा रस्ता कापला. तेव्हा काय झालं? चल 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 सत्यानाश झाला. काय म्हणून आडवी गेली? प्रत्येक टायमाला आपलं मधी 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 एक काम धड व्हायचं नाही आता. नक्षत्राशी काही संबंध नव्हता. मदन नीट सायकल चालवत नव्हता. मागे बघून नक्षत्राशी हुज्जत घालत होता. म्हणजे हिथं बी आमची चूक म्हणा की. तुम्ही पोरीचा पायगुण वाईट हे मानायच तयार नाही. माझ्या पोरीला मुलाकडची माणसं बघायला आली तेव्हा ह्याच अवदेशाचं ग्रहण लागलं त्यासनी. आमच्या पोरीवर चांगले संस्कार केलेत आम्ही. तुम्हा सगळ्यांना अगदी सुखात ठेवीन. कोण नाही पोरगी असली? कुकोचा करंडा खाली पडला की हो अपशकुनच घडलं म्हणायचा.
ही चेटकीन कोण आहे? असली भयानक दिसत असलेली माणसं ज्या घरात ये जा करतात त्या घरात आम्ही 1 मिनिट बी थांबत नाही. हे लग्न मोडलं. अरे काय रे हे तुमचे विचार? नक्षत्रा तुमच्या घरी आली होती, ते श्री दत्त गुरूंचा प्रसाद द्यायला आली होती. एवढ्या देखण्या रूपाचं हे काय करायला लावते ग आई महालक्ष्मी अंबाबाई? पुरीच्या अंगाला ओली हळद लावायची तर हे काय करते मी? चांगलाच प्रसाद भेटला गुरुजी. माझ्या पोरीचं लग्न मोडलं. या तुझ्या बोलण्याला माझा विरोध आहे. महादेवा तू असं कसं बोलतोस रे? नक्षत्रा जर वाईट पाय गुणाची असती तर हे मंदिरही जमीनदोस्त झालं नसतं का? गुरुजी तुम्ही देवाबद्दल बोलायलाय, पण आम्ही देव नाही. होय, नक्षत्रान तिची आई हितनं जाया पाहिजे आणि जो कोणी याला विरोध करल त्याचा बी हिसाब केला जाईल. मग करा माझा हिशोब. महादेवा आणि तुम्ही सगळे, पंकज तू देखील ऐक. नक्षत्राला इथून बाहेर काढण्याच्या निर्णयाला आणि कृतीला माझा पूर्णपणे विरोध आहे. नक्षत्रानं इथं थांबायचं किंवा इथून जायचं हा निर्णय सर्वस्वी नक्षत्राचा आणि श्री दत्तगुरूंचा आहे. हे सगळे गाववाले माझ्या लेकीला शाप मानतात, पण त्यांना काय माहित का हा शाप माझ्या लेकीला माझ्यामुळेच मिळालाय. दत्त महाराज, गरीबाच्या घरी देखणी पोरगी जन्माला आली तर किती मोठं पाप असतं हे माहिती नाही का तुम्हाला? का माझ्या पोटी नक्षत्रासारखी पोरगी जन्माला घातली? तिला कोळसा लावता लावता माझ्या नशिबाच्या रेषा काया पडायला लागल्या. आई, तू हे जे केलं त्याच्या मागचं तुझं कारण वाईट आहे? नाही ना. जगातल्या वाईट लोकांची नजर पडू नये म्हणून तू मला हे रूप दिलंय. त्यात एवढं काय बिघडलं? हे बघ, लोकांना जे बोलायचे ते बोलू दे. ज्यांना माझ्यावर खरंच जीव लावायचा असेल ते माझं रूप बघून नाही, माझं मन बघून जीव लावते. चल हात धुवून घे, ये लवकर ये. गुरुजी असं असेल तर तुम्ही बी परिणामाची तयारी ठेवाच. नक्षत्र आणि तिची आय उत्सवाच्या दिवशी फुलं ऐकायला बाहेर पडले तर जिथे परत जाणार नाही. अरे काय बोलतोस तू हे पंकज? वाय गुरुजी, ती पोरगी उत्सवात नग म्हणजे नग. आता तुम्हीच काय बरमदेव आला तरी आम्ही माग नाही हटणार. एवढं सांगून जर ती आलीच तर आम्ही काय कच्ची मडकी नाही. नाही तिला ठेचून काढली तर बघाच. नक्षत्राला आम्ही जीवानिशी मारले बिगर राहणार नाही. आणि जर तिचा तो भाव आणि तिची ती आई आडवी आली तर त्यासनी बी सोडणार नाही. चला रे. दत्ता, आता नक्षत्राचं रक्षण तूच खरे बाबा. आजपर्यंत गुरुजींनी आपल्याला खूप सांभाळून घेतलं. देव माणूस आहेत ते. अडल्या नडल्याला आपल्याला मदत केली, कधी एका पैशाची अपेक्षा केली नाही आपल्याकडे. आणि आई, आपण त्यांची पै न पै परत करायची. हा, आणि आपण हे असं लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लागलो तर हे सगळं कसं करणार? कुणाची ग माझी पायती. चल पटकन काहीतरी खाऊन घे आणि स्टॉलला जा. बघ दे, मी ठेवते. आई दार उघड. आई दार उघड. आई दार उघड. आई दार उघड. आई काय झालं बाबा? वस्तीतले सगळे लोक
तायडीला ठेचायचं म्हणताय. काय? हो तो पंकज आणि त्याचा बाप महाद्या यांनी वस्तीतल्या सगळ्या लोकांना भडकवलंय आणि आता ते सगळे लोक गुरुजींकडे तक्रार करताय. म्हणतायत की तायडी जर उत्सवाला आली तर ठेचून टाकू तिला. आजवर माझ्या पोरीला कुरूप कुरूप म्हणून हिडवत होते, आता तिला ठेचून काढण्यापर्यंत यांची मजल गेली काय? बघतेच यांना. बा तुला एक गोष्ट सांगतो, जवळ गुरुजी इथं आहेत नव तवर आपण त्या पनवतीला बाहेर नाही काढू शकत. त्या गुरुजीलाच बाहेर काढू की. अहो काय बोलायलाय तुम्ही, जर तोंडाला आवर घाला. अहो तुमचं बोलणं देवळातल्या दत्तदेवांनी ऐकलं तर ते परवडल, पण दत्त भाऊनी ऐकलं तर शिर इथं आणि धड तिकडे पन्हाळ्याला पडल. आता निस्ती चर्चा नग. पंकज बरोबर बोलतोय. गुरुजींच्या भरोशावर राहिलो तर नुकसान होणारे नक्की. भावा सांगता तुझ्या डोसक्यात काय चाललंय? माझ्या डोसक्यात एकच चाललंय, एक खाव आणि तुकडच तुकडं. ए बाबा काय तुझ्या डोक्यात सांग तरी. या माझ्या माग. समद्या पनवतीचा उगम इथनं आहे. आपण जर ह्याचीच राख केली तर हे बेस आहे रे. आपण जर असा विरोध केला तर गुरुजी बी घाबरल आणि विचार करल. नक्षत्राच्या जीवावर बेतण्यापेक्षा तिला इथून जायला सांगितलेलंच बरं. उचला रे. भारती माझ्या ठेल्याला हात लावायची हिम्मत ज्या कुणी केली असल त्याला जिवंत नाही ठेवणार, कापून काढून त्याला. बोला, सांगा आता का दात खेळ बसली? सांग ना, कुणी केली आहे दादागिरी? ए भारती तुला किती वेळा सांगितलं, प्रेमाने सांगितलं, दरडावून सांगितलं, पण तू काय ऐकायचं नावच घेत नाही. आता मंदिराचा उत्सव आलाय, एवढ्या वर्षातून एकदा याला हा उत्सव, आणि इथं बी तू आमच्या पोटावर पाय द्यायला लागलीस. आम्ही काय गप्प बसणार होय? हे बाबा, मी काय कोणाच्या पोटावर पाय देत नसते. मी आणि माझी पोरगी तर देवळाच्या आवारात बसून आमच्या वाटची फुलं विकतो आणि आमची पोट भरतो. काय चूक केली? हे तुझं दरिद्री कर्म आहे की तू नक्षत्राची आय आहेस? जेवढी लोक इथं दर्शनाला येतात तेवढी तुझ्या पुरीला बघून लांबनच पळून जातात. तुझ्याकडली फुलं तर घेत नाहीतच, पण तुझ्या पुरीला बघून आमच्या ढेल्यावर बी येत नाहीत. तुझी नजर वाईट आहे म्हणून तुझ्याकडची फुलं कोणी विकत घेत नाही. पाठी सोड त्याला. रस्त्यावरनं चालणाऱ्या आयाबायांकडे वाईट नजरेने बघतो म्हणून कोणी फिरकत नाही तुझ्या दुकानाकडे. उगा माझ्या पोरीला बोल लावू नको. ए भारती तोंडावर तुझं. हे महाद्या, तुझ्या पोराचं तोंडावर. दत्ताच्या स्थानाबाहेर बसताना 3-3 दिवसाची शिळी फुलं विकता. अरे तुमच्या या अशा दरिद्री कर्मामुळे तुझ्या पोरीचं लग्न मोडलं, माझ्या लेकीमुळे नाही. भारते
माझ्या मुलीबद्दल एक शब्द बोलायचा नाही सांगून ठेवते. का ग आता का मिरच्या चोंबल्या? आ तुम्ही माझ्या पोरीबद्दल काय वाटेल ते बोलायचं, मी गप्प बसायचं का? मी काय सांगते ते नीट ऐका. उद्या सकाळपर्यंत माझा ठेला होता तसा उभा राहिला नाही तर दत्तगुरूंची शपथ तुमच्या एखादा पण दुकान राहणार नाही. हे भारती, धमकी कोणाला देतेस? तुला बघायचंय ना तुझ्या स्टॉलचं आम्ही काय करतो ते. ए बाबू, पेटव आता. ए बाबा पेटव तू. अक्षा पाडियान अक्षा थांबा. का त्रास देताय माझ्या आईला आणि माझ्या भावाला? माझ्या भावाने काय नुकसान केलंय तुमचं? आम्हाला आमच्या मनासारखं जगू द्या. मी हात जोडते. हे बघा, आम्ही ना कुणाचा घास तोडलाय, नाही कुणाचं चांगलं भाग्य खोडलंय. नका ना त्रास देऊ आम्हाला. नक्षे नको या पापी लोकांसमोर हात जोडू. अंधळेची भीक तर अजिबात मागू नको. माणूस की कशाची खातात ते माहित नाही यांना. हात जोडायचे ते फक्त दत्तगुरूंसमोर. या सगळ्यांसमोर हात जोडायची लायकी नाही यांची. मागा मागा. ए, तू आमची लायकी काढतीस होय? आमची लायकी काढलेल्या माणसांचं आम्ही काय करतो ते बघच आता. हे पंकज, अरे तू काय बघतो? धर त्या औसेचा हात आणि काढ तिला वस्ती बाहेर. चांगली फरफडत नाही तिला. पंकज, असा अनर्थ करू नको. अरे त्या दत्तगुरूंना तरी घाबरा रे. त्या बिचाऱ्या नक्षत्राला वस्तीच्या बाहेर काढून तुमचं भलं होणार आहे का? लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे का? तुमची भरभराट होणार आहे का रे? पापे रे, नका करू. हो गुरुजी, आज तुम्ही मध्ये पड नका. आज दत्तगुरु जरी आले ना तरी बी आम्ही शांत बसणार नाहीत. ज्या आईनं आमची लायकी काढली आहे ना व, आता बघा त्या पुरीचं काय करतो ते. आज तुला कुणीच वाचू शकत नाही. आज तुझं हे पनवती रूप कायमचं या वस्तीतून निघून जाणार आहे. आणि ते असं निघून जाईल की वस्तीतल्या प्रत्येकाला आजचा दिस लक्षात राहील. अरे देवा, जर पंकजनं हिला हात लावला तर तिचा कोळशाचा रंग उतरेल, तिचं खरं रूप जगासमोर येईल. नाही,
असं नाही झालं पाहिजे.